सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 3री. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये शिकणार आहोत नवीन धडा. धडा 10वा आणि धड्याचं नाव आहे अशी असावी मैत्री. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं नया पाठ और यह पाठ का नाम है अशी असावी मैत्री. चला तर मग करूया सुरुवात. एका गावात अजय व विजय हे 2 मित्र राहत होते. अजय खूप शिकला तर विजयला घरच्या अडचणींमुळे फारसे शिकता आले नाही. तर बाळांनो, ही गोष्ट आहे 2 मित्रांची. एका गावात राहणाऱ्या या 2 मित्रांची नावं आहेत अजय आणि विजय. तर अजयने खूप शिक्षण घेतलं, खूप शिकला तो. तर विजयच्या घरी काही अडचणी असल्यामुळे त्याला शिकता आलेलं नाही आहे. अजयला आपण विजयपेक्षा जास्त शिकल्याचा व पंडित झाल्याचा गर्व होता. तो शहरात व्यापार करत होता. अजय जास्त शिकल्यामुळे त्याला त्याचा गर्व आला होता की तो त्याच्या मित्रापेक्षा पण जास्त शिकलेला आहे, विजयपेक्षा पण जास्त शिकलेल्याचा गर्व त्याला होता आणि तो शहरामध्ये व्यवसाय करायचा. विजय गावाला नदीत नाव चालवायचा, नदीतून उतारूंची ने-आण करायचा. तर विजयचं शिक्षण कमी झाल्यामुळे तर तो काय करायचा, तो गावामध्ये नदीत नाव म्हणजे होडी चालवायचा आणि त्या नदीतून तो प्रवाशांची ने-आण करायचा. तो मेरे प्यारे बच्चों, अजय और विजय एक ही गांव में रहने वाले 2 दोस्त थे. अजय ने बहुत अच्छी पढ़ाई की, लेकिन विजय पारिवारिक समस्याओं के कारण नहीं सीख पाया. अजय को विजय से ज़्यादा पढ़ने लिखने से गर्व था और वह पंडित बन गया था. अजय शहर में व्यापार करता था, विजय गांव में नाव चलाता था. वह यात्रियों को लेता जाता था. तर बाळांनो, या परिच्छेदामध्ये असलेल्या कठीण शब्द आपण समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत. कठीण शब्द. पहिला शब्द आहे उतारू. उतारू म्हणजे प्रवासी, ट्रॅव्हलर. दुसरा शब्द आहे पंडित म्हणजे विद्वान, स्कॉलर. एकदा अजय गावाला यायला निघाला. तो विजयच्या नावेत बसला. त्याने विचार केला की आपण खूप शिकलोय, हा विजय तर नावाडीच राहिलाय. तर आता पहा, अजय हा गावाला यायला निघालेला आहे आणि तो कोणाच्या नावेत बसलेला आहे, तो विजयच्या होडीमध्ये बसलेला आहे. आणि तो काय विचार करतोय की आपण तर खूप शिक्षण घेतलेलं आहे आणि विजय हा नाविकच राहिलेला आहे. त्याला ओळख दाखवायला नको, तर आपण कशाला त्याला ओळख दाखवायची, आपण त्याला ओळख नको दाखवूया, असा विचार कोणी केलेला आहे, या अजयने केलेला आहे. विजयला मात्र अजयने ओळख न दिल्याचे वाईट वाटले. पहा, त्या विजयला खूप वाईट वाटलेलं आहे. का? कारण अजयने त्याला ओळख अजिबात दाखवलेली नाही आहे. तो मेरे प्यारे बच्चों, एक बार अजय गांव गया. वह विजय की नाव में बैठ गया. उसने सोचा कि मैंने बहुत अच्छी पढ़ाई कर ली है और यह विजय तो एक नाविक ही बन गया है, उससे जान पहचान नहीं करानी चाहिए. अजय ने जान पहचान न करने के कारण विजय को बहुत बुरा लगा. तर बाळांनो, हा परिच्छेद तुम्हाला अगदी व्यवस्थित समजला आहे ना? तर आता या परिच्छेदात असलेले कठीण शब्द आपण समजून घेणार आहोत आणि मराठीच्या वहीमध्ये लिहिणार आहोत. नावाडी, नाव चालवणारा, बोटमॅन.
दूसरा शब्द आहे ओळख, परिचय, आयडेंटिटी. आणि तिसरा शब्द आहे वाईट वाटणे, खराब वाटणे, फीलिंग बॅड. नाव पुढे जाऊ लागली. अजयने विजयला गणित येते का विचारले. विजयने नाही म्हणताच त्याचा 1/4 जन्म वाया गेल्याचे अजयने सांगितले. तर आता बघा, अजय हे एका नावेतून पुढे चाललेले आहेत आणि ती नाव पुढे जाते. तितक्यात या जास्त शिक्षण घेतलेल्या अजयने विजयला काय विचारले की तुला गणित येतं का. अर्थात विजय जास्त शिकला नव्हताच, म्हणून त्याने उत्तर दिलं नाही. आणि त्याचं नाही हे उत्तर ऐकून अजयने त्याला काय सांगितलेलं आहे की तुझा 1/4 जन्म व्यर्थ गेला आहे. विजयला भूमिती येत नाही म्हणून त्याचा 1/2 जन्म फुकट गेला असे अजय म्हणाला. तसंच विजयला भूमिती हा देखील विषय येत नाही आहे म्हणून त्याचा 1/2 जन्म व्यर्थ गेलेल्याचे अजयने सांगितले आहे. तर ज्योतिष येत नाही म्हणून त्याचा 3/4 जन्म फुकट गेल्याचे अजयने सांगितले. तसंच ज्योतिषविद्या येत नाही आहे विजयला म्हणून त्याचा 3/4 जन्म फुकट गेला आहे, व्यर्थ गेला आहे असं अजय बोलत आहे विजयला. तो मेरे प्यारे बच्चों, नाव आगे बढ़ने लगी. अजय ने विजय से पूछा कि क्या वह गणित कर सकता है. जब विजय ने ना कहा तो अजय ने कहा कि उसका 1/4 जन्म व्यर्थ हो गया है. अजय ने कहा कि विजय, आपका तो जन्म का 1/2 व्यर्थ हो गया है क्योंकि आपके पास ज्यामिति की विद्या नहीं है. अजय ने कहा कि विजय, आपके जन्म का 3/4 हिस्सा भी व्यर्थ हो गया है क्योंकि विजय, आपको तो ज्योतिष विद्या भी नहीं आ रही है. तर बाळांनो, या परिच्छेदात असलेले कठीण शब्द आपण समजून घेऊया आणि लिहूया. पहिला शब्द आहे वाया जाणे, म्हणजे व्यर्थ जाणे, वेस्ट. दुसरा शब्द आहे ज्योतिष, म्हणजे भविष्य जाणण्याची कला, ॲस्ट्रॉलॉजी. आणि तिसरा शब्द आहे चतुर्थांश, म्हणजे चौथा हिस्सा, 1/4. तर आता आपण पाहूया पुढे काय झालं ते. एवढ्यात मोठे वादळ सुरू झाले. नावेत पाणी शिरू लागले. अजय घाबरला. तर आता काय झालेलं आहे, आता मोठं वादळ चालू झालेलं आहे आणि बोटीमध्ये पाणी यायला लागलेलं आहे. ते पाहून अजय मात्र आता अत्यंत घाबरलेला आहे. विजयने त्याला विचारले, पंडितजी तुम्हाला पोहायला येते का. आता मात्र विजयने त्याला विचारले, पंडितजी का असं म्हटलं आहे, कारण खूप शिकलेल्याचा गर्व होता अजयला, म्हणून म्हटलं आहे पंडितजी तुम्हाला पोहायला येते का. अजय नाही म्हणताच विजय म्हणाला, म्हणजे तुमचा सगळाच जन्म फुकट गेला, तुमची पुस्तकी विद्या फुकट जाणार. तितक्यात विजय काय म्हणाला आहे अजयला, अजयने सांगितलं आहे की नाही मला पोहता नाही येते. तितक्यात विजयने त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचा संपूर्ण जन्म व्यर्थ गेला, तुमचं पुस्तकी ज्ञान पण व्यर्थ गेलेलं आहे. आपण बुडून मरणार हे ऐकून अजयला विजयची मैत्री आठवली. आत्ता मात्र आपले प्राण जाणार याची भीती वाटलेली आहे आणि अजयला आता विजयची मैत्री आठवली आहे. त्याने विजयची क्षमा मागितली, लगेच त्याने विजयची माफी मागितलेली आहे. आणि विजयने काय केलं, अजयला पाठीवर घेतलं आणि त्याचे प्राण वाचवले. तर अशी या कमी शिकलेल्या विजयने त्याची मैत्री व्यवस्थित दाखवलेली आहे. त्याने वेळीला किंवा गरजेला स्वतःच्या मित्राचे प्राण वाचवलेले आहेत. तो मेरे प्यारे बच्चों, उसी क्षण एक बड़ा तूफान शुरू हुआ. नाव में पानी आने लगा. अजय डर गया. विजय ने अजय से पूछा, पंडित जी क्या आप तैर सकते हो.
जैसे ही अजय ने ना कहा तब विजय ने कहा, मेरा मतलब है आपका पूरा जन्म व्यर्थ चला गया, आपका किताबी ज्ञान व्यर्थ हो गया। यह सुनकर कि वह डूब जाएगा, अजय ने विजय की दोस्ती को याद किया। उसने विजय से माफ़ी मांगी। विजय ने अजय को अपनी पीठ पर ले लिया और उसकी जान बचाई। तर बाळांनो, सगळ्यांना हा धडा अगदी व्यवस्थित समजलेला आहे ना, की या विजयने स्वतःची मैत्री कशी दाखवली आहे। वेळेला गरजेला मित्रासाठी तो कसा धावून आलेला आहे आणि त्याने त्याच्या मित्राचे प्राण वाचवलेले आहेत। तर बाळांनो, या परिच्छेदात असलेले कठीण शब्द आपण समजून घेऊया आणि लिहूया। चला, पहिला शब्द आहे वादळ, म्हणजे तुफान, स्टॉर्म। दुसरा शब्द आहे पोहणे, पाण्यात तरंगणे, टू स्विम। तिसरा शब्द आहे बुडणे, डुबणे, टू ड्रॉन। आणि चौथा शब्द आहे क्षमा करणे, माफ करणे, टू फॉरगिव्ह। तर बाळांनो, अशी असावी मैत्री हा धडा आपला पूर्ण झालेला आहे। तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।